Brought to you by Techno Camon 30 series. महाराष्ट्रातलं भुसावळ शहर गुन्हेगारी जगतामध्ये नेहमी नावाजलेलं शहर म्हणून ओळखलं जातं। तसा विचार केला तर भुसावळ शहर हे भुसावळचं जंक्शन म्हणून देखील एक मोठं नाव आहे। भारतातल्या दुसऱ्या नंबरचं जंक्शन म्हणून भुसावळ। देशभरातून या ठिकाणी रेल्वेची वाहतूक सुरू असते, हजारो गाड्यांची यातून ये-जा सुरू असते। निश्चितच भुसावळमध्ये गुन्हेगारी ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे। गेली अनेक वर्ष भुसावळ शहर हे गुन्हेगारी जगतामध्ये अग्रगण्य राहिलेलं शहर आहे। काल रात्रीचीच घटना 9:40 वेळ होती। माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोन्ही जळगावहून भुसावळकडे पोहोचत असतानाच भुसावळ शहरात जळगाव नाक्याजवळ त्यांना एक अज्ञात 4 ते 5 लोकांनी राऊंड करून कमीत कमी 10 ते 12 राऊंड त्या दोघांवर केलेत आणि त्या कारमध्येच त्या दोघांना रक्तबंबाळ देखील केलं। अशा परिस्थितीत भुसावळातील ट्रामा सेंटर या ठिकाणी त्या दोघांना ॲडमिट करण्यात आलं। त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं। नेमकं भुसावळमध्ये हे प्रकरण घडलं का यामागे एक मोठी परिस्थितीची आम्ही आढावा घेतला असता माहिती मिळाली। पूर्ववैमनस्यातून घडलेला हा प्रकार समोर आलेला आहे। अशा परिस्थितीमध्येच जर भुसावळचा विचार केला तर संतोष बारसे ही जी व्यक्ती आहे ही म्हणजे आधीचे एक नगरसेवक राहून चुकलेले व्यक्ती आहे। शहर बचाव आघाडी म्हणून त्यावेळेस एक आघाडी तयार करण्यात आली होती आणि त्या आघाडीमध्येच संतोष बारसे हे नगरसेवक होते। आज मागच्या टर्ममधला जर विचार केला तर सोनी बारसे म्हणून त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्या नगरसेवक राहून चुकल्या आहेत भाजपाच्या। आता या घटनेकडे एक वेगळं वळण बघायला मिळतं आहे। हा जो खून झालेला आहे या जागी दोघा लोक मृत झालेले आहेत। हे पूर्ववैमनस्य कोणाशी होतं, काय होतं या संपूर्ण विषयाचा तपास जळगाव पोलीस आता करताना दिसत आहेत। रात्री 2 वाजेपर्यंत या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। याच परिस्थितीमध्ये जळगावचे SP महेश्वर रेड्डी हे सुद्धा तळ ठोकून आहेत। या परिस्थितीत आता पुढे भुसावळचं प्रकरण नेमकं पुढे काय वळण घेतं हेच महत्त्वाचं असेल। भुसावळहून मनीष जोग, मुंबई तक।